भयकथा, चारित्र्यहीन हडळ. रात्र तशी शांत. पण सावळ्या जंगलात एक वेगळंच ओझरं गूढ भरकटत होतं. दाट धुक्यातून रस्ता दिसेनासा झाला होता. वसंत, गावचा तरुण, उशिरा घरी निघाला. गावक्यांनी नेहमीच एक इशारा दिला होता. त्या पिंपळाच्या कट्ट्याजवळ रात्री कोणी थांबू नको. तिथं हडळ दिसते. पण वसंत हसतच जायचा. दृश्य एक, पिंपळाचा कट्टा. आजही तो तिथून जात असताना अचानक वारा थंड झाला. पिंपळाची पानं नसतानाही सरसर आवाज येत होता. अचानक एक सडपातळ आकृती झाडामागून बाहेर आली. पांढरा शुभ्र चेहरा, केस अगदी लांब, आणि सर्वात भयानक, तिचे पाय उलटे वाकडे. ती हळू आवाजात म्हणाली, "इकडे ये. उशीर झाला असेल तुझा." वसंतच्या अंगावर काटा उभा राहिला. तो घाबरून मागे सरकला. पण ती स्त्री त्याच्या दिशेने झेपावली आणि तिचा चेहरा भयानपणे फाटायला लागला, जणू हसते की रडते काहीच कळेना. दृश्य 2, जंगलात पळापळ. वसंत प्राणपणाने जंगलात धावत सुटला. प्रत्येक झाडामागे त्याला तिच्या खिदळण्याचा आवाज ऐकू येत होता. "तू माझ्याकडे का नाही पाहिलंस? मी तुझी वाट बघत होते." तिचा आवाज आता त्याच्या अगदी कानाजवळच येत होता, जणू ती हवेतूनच फिरत होती. वसंतला पायाखाली अचानक हाडासारखं काही क्रंच झालं. खाली पाहिलं तर तुटलेली कंकालसदृश बोटं, जिवंतासारखी हलणारी. दृश्य 3, चौरस्त्याजवळ. वसंत चौरस्त्यावर पोहोचला. गाव जवळ होतं. त्याला वाटलं, आता सुटलो. पण चौरस्त्याच्या मधोमध झाडू अडकलेलं दिसलं आणि त्यावर बसलेली तीच भयानक आकृती. तिचा चेहरा आता अजून फाटलेला, डोळे रक्ताळलेले. ती म्हणाली, "मी चारित्र्यहीन. हो. कारण मी जिवंतपणी विश्वासघात केला. आणि आता प्रत्येक पुरुषावर बदला घेते." ती झाडूपासून हवेत तरंगत वसंतकडे झेपावली. वसंत किंचाळला, "बचाव." शेवट, गावाची वेदना. दुसऱ्या दिवशी सकाळी चौरस्त्यावर पोलीस वा गावकरी नव्हते. फक्त वसंतचे चपला आणि त्याच्या भोवती गोल फिरणारे पायाचे उलटे ठसे. गावात अजूनही लोक सांगतात, ज्याने रात्री तिची सावली पाहिली, तो सूर्योदय पाहत नाही. आणि पिंपळाच्या झाडाजवळ आजही रात्री एक स्त्री हळू आवाजात विचारते, "कोण येणार माझ्यासोबत?"